तू कल चला जाएगा तो मैं क्या करूंगा। आणि पुढचे येणारे 8 दिवस मला एकटं राहायचं ह्या घरात, आणि हे जे घर आहे ना आता मला असं चावायला हे झालंय असं. आणि वाघ एकटा कचरा टाकायला जाणार हे मला मान्य नाही, त्यामुळे मी असंच जाणार आहे साईडवरती. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूंगा. सकाळच्या वाजले 6 आणि 9. मी आहे सासरवाडीमध्ये. शेट चालली पहिल्यांदाच माहेरी. किती दिवसासाठी चालली रे तू? हे सगळ्या बॅगा आणि ह्या आमच्या सासूबाई कसली तरी पॅकिंग वगैरे चालली आहे. मी तर भाई पावसात आलोय घरी पहिल्यांदाच. इनी ना 8 दिवस जायचं हे केलं विषय. मला म्हटलं आता काय कधी येणार नाही म्हटली मी. 15-20 दिवस तिकडे काय करणार 15 दिवस. बोकड खास बोकड कामाला चाल. आपलं काय म्हणतो तुम्हाला कोंबडा कापू की जावायसाठी कोंबडावाली माणसं आहे ना आम्ही. तर सकाळी तर मी पारसं होतो त्यामुळे मी काही शूट नाही केलं. पण आता असं झालंय की मी घरामध्ये करू काय, कारण सकाळचे 7-7:30 वाजले आणि सगळं आवरून बसलोय मी डेली प्रमाणे. पण विषय असा झालाय की डेली मी जेव्हा आवरतो ना मला सगळ्या गोष्टी माझ्या प्रॉपर जागच्या जागी भेटतात. आता सगळं घर वगैरे सगळं ऋतुजा सगळं क्लिनिंग वगैरे करून गेली, आणि पुढचे येणारे 8 दिवस मला एकटं राहायचं ह्या घरात. आणि हे जे घर आहे ना आता मला असं चावायला हे झालंय असं. ऍक्च्युली मी मागच्या 5-6 वर्ष बॅचलर राहत होतो तेव्हा मला काहीच वाटत नव्हतं, कारण लग्नानंतर ऋतुजा आली घर सगळं असं भरल्यासारखं वाटायचं. मला घरात आलं की ती बडबड बडबड ऐकायची सवय लागली. आता ही एवढी शांतता मला आवडत नाही. आता इथून साईडवरती जायचंय आणि मला जवळजवळ आता हा वाला शर्ट मी कालच घातला होता, सॉरी काल नाही परवा दिवशी घातला होता, आणि हा ऋतुजाने धुवून ठेवला होता. मला जो आज शर्ट घालायचा होता मला भेटलाच नाही. मग मी अर्धा तास पाऊण तास जेवढं मला शोधता येईल तेवढं शोधलं. मी तिला लगेच कॉल नाही केला, पण मला तो शर्टच सापडला नाही. मग तेवढा वेळ मी तसंच बसलो. मग नाविलाजाने मी हाच आपला जुना शर्ट घातलाय. आता साईटवरती जायचंय आणि साईटवरती दिवसभर काम करायचं, परत संध्याकाळी घरी एकट्याने जायचं. आता इथं संध्याकाळी पण घरी कोणीच नसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाचं. मे बी मी घरी बनवणार आहे. घरी बनवलं की मग भांडे घासायला लागतात, त्यामुळे मी एखाद्या वेळेस जर आमचं बाहेर म्हणजे माझ्या एकट्याचं जेवायचं प्लॅनिंग ठरलं तर मग मी बाहेर जाणार आहे जेवायला. आत्ता तरी 7:30 वाजलेत आणि काल मी आपली गाडी साईडवरती विसरून आलो होतो. सो आमचे जे PABचे सुपरवायझर आहे मंगेश सर, त्यांची मी गाडी घेऊन आलो 2 व्हीलर. तर त्यांना घ्यायला जायचंय आणि मग आम्ही दोघंजण मिळून साईटवरती जाणार आहे. कारण त्या दिवशी मी आपण जे एका छोट्याशा कंपनीमध्ये एक थोडासा मुरुम एक्स्ट्रा राहिला होता ते त्यांच्या कंपनीमध्ये राहिला होता. सो मग JCB तिथंच लावला आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबतच घरी आलो. आता त्यांना घ्यायला जाणार आहे आणि त्यांच्यासोबत मग त्या साईडवरती जाऊन तिकडचं काम फायनल करायचं. त्याच्यानंतर बरीचशी कामं आहेत दुसऱ्या साईडवरती, सो ती कामं तुम्हाला साईडवरती गेल्यानंतर बघायला भेटतील. आता चला त्यांना घेऊन जाऊ साईडवरती. आणि साईडवर जायच्या आधी आत्ता आमच्या बिल्डिंग खाली कचऱ्याची गाडी आली. ह्या साईडला दिसत असेल, नाही दिसत आहे. सो मला कचरा टाकायचा सुद्धा कंटाळा आलाय. मी तसंच साईडवरती जाणार आहे. बघू संध्याकाळी झालं. एकतर घरात काय सापडत नाही, ते कचरा कुठे टाकत बसू. एकतर सगळ्या लेडीज वगैरे असतात तिथं, आणि वाघ एकटा कचरा टाकायला जाणार हे मला मान्य नाही, त्यामुळे मी असंच जाणार आहे साईडवरती. सो आत्ता मी आमचे जे मंगेश सर आहेत ना त्यांना घ्यायला आलोय. आणि ते राहायला किती आहेत माहिती का, 9व्या फ्लोअरला आहे डायरेक्ट राहायला. सो त्यांच्या घरी जायचंय. पहिल्यांदाच घरी चाललोय. सो त्यांनी वरती इन्व्हाइट केले मला. जिथं आपल्याला काम करायचं त्या कंपनीमध्ये आलोय. आणि काल मशीनमध्ये डिझेल नव्हतं, तर आता शेड आले होते, डिझेल वगैरे टाकून दिलं. आणि पंपावरती न्यायला मशीन एकदम पंप भरपूर लांब आहे. ज्या साईडवरती आम्ही काल काम करत होतो त्या साईड पासून पंप जवळ आहे, पण ह्या साईडवरती भरपूर लांब पंप आहे. मग शेड डिझेल घेऊन आले होते, डिझेल वगैरे टाकलं. आणि त्यावाला जे मटेरियल आहे ना तिथं हावाला समोरचा मुरुम सगळं लेवल करायचा आहे. मग आता ते क्रेनवाले ऑपरेटर थोडंसं लेट आले. 9:30 वाजलेत. 9:30 वाजता आले होते ते. आणि मग तोपर्यंत आता ते मटेरियल वगैरे सगळं त्यांनी काढलं की त्याच्यानंतर मग माझं काम चालू होणार आहे. हावाला फक्त मुरुम लेवल करायचं आहे ह्या साईडला. त्याच्यानंतर मग आपली कालची जी साईड आहे त्या साईडवरती बाकी आपलं जे सोलिंगचं वगैरे काम चालू होतं ते चालू करायचंय. आणि आता तरी हे मटेरियल काढतात, त्यांचं मटेरियल वगैरे सगळं काढून झालं की माझं पण काम मग चालू होईल. सो क्रेनवाल्यांनी सगळं मटेरियल साईडला काढलंय आणि आता आपलं काम चालू होईल. आता पटापट इकडचं काम फायनल करायचं, कारण तिकडून भरपूर फोन येतात. त्यांना मी सांगितलंय की अर्धा पाऊण तास लागेल, कारण अशी सगळी गडबड चालू आहे.
आता सगळं यांनी हे मटेरियल काढले, सो पटापट लेवल करून घेतो. आता जे काम करत होतं ते सगळं फायनल झालंय आणि तिकडच्या कंपनीत आता निघालोय मी. कारण झालंय असं, तिकडच्या साईडने भरपूर असे फोन येतात आहे आणि रस्ता एकदम खराब क्वालिटीचा आहे. म्हणजे कॉन्क्रीटचाच रोड आहे पण त्याच्यामध्ये खड्डे वगैरे भरपूर आहे. सो मला जेवढं लवकर जायचंय तेवढं लवकर मला रनिंग कव्हर करता येत नाही. तिथं थोडंच काम होतं, 1-1.5 तास काम केलं, तेवढं फायनल केलं. आता तिकडच्या कंपनीत जाऊ आणि तिकडचे पण भरपूर फोन येतात. तिकडे गेल्यानंतर काय काम करायचं, आजचं काय प्लॅनिंग आहे हे काल मी तुम्हाला सांगितलंय. पण त्याच्यामध्ये पण जर काही चेंजेस झाले तर ते पण मला बघून घ्यायला लागतील. आता जरी थोडंसं ट्रॅफिक वगैरे लागले तर पटापट तिकडे जातो. या रोडला काय होतंय, ऍक्च्युली सिंगल रस्ता आहे आणि बाकीचे पिकअप वाले वगैरे सगळे यांना मला रस्ता द्यायला लागतो. आणि या साईडला एवढा मोठा खड्डा आहे की माझा आता जेसीबी असल्यामुळे ऑफ रोडिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. बाकी जर सपोज 4 व्हीलर वगैरे जर असते ना तर खूप प्रॉब्लेम फेस करायला लागला असता. कारण आपला जेसीबी कसा पण खड्ड्यातून वगैरे पास होतो ना, तर बाकीच्यांच्या गाड्या वगैरे जरा जायला प्रॉब्लेम येतो, खालून गाड्याला वगैरे लागतं. त्यामुळे मी आता यांना सगळ्यांना साईड देत 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 चाललोय. आणि त्यात पण स्पीड ब्रेकर पण सगळे जे आहेत ते एक 10-10 फूट 20-20 फुटावरती स्पीड ब्रेकर आहे. आता एक गेला, आता पुढे अजून एक 10 मिनिटांमध्ये लगेच अजून एक स्पीड ब्रेकर लागेल. सो एवढं काही लांब नाही आपली साईड. सो एक 5 मिनिटं लागतील मला जास्तीत जास्त तिथं जायला. आणि आता ट्रॅफिक पण कमी झालंय. मित्रांनो संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि सकाळी आल्यापासून तर आतापर्यंत मी ह्या गाडीची वाट बघत होतो. याच्यामध्ये सगळं दगड आहेत, डबर जे आपल्याला सोलिंग करायचं ते दगड आले होते. आणि त्यात पण असं झालं की हे वाला दिसतंय ना, हे वरती हे शटरचं जे बाहेर काढलं ना त्याच्यावरती लेबर पुसून बसले होते. तर मी जेसीबीने त्यांची हेल्प केली आणि त्यांना बाहेर काढून दिलं. आता पाठीमागच्या साईडला हे थोडंसं मटेरियल वगैरे पडलेलं आहे, हे जरा क्लीन करून घ्यायचं म्हणजे हायवावाल्यांना व्यवस्थित हायवा आतमध्ये घालता येईल. एवढा रस्ता केला की मग पाठीमागच्या साईडला डबर सोलिंग वगैरे करायला जायचं आहे. आता तरी ह्या डबरची गाडी जी आली आहे तिला मला रस्ता बनवून द्यायचा आहे. मित्रांनो साईडवरती सगळं काम संपूर्ण आत्ताशी घरी आलो मी. कारण साईडवरती ज्या दगडाच्या गाड्या येत होत्या त्या थोडंसं त्यांचं प्रमाण कमी झालं आणि मग आजचं जे काम आहे ते उद्यावरती ढकलले. आता घरी आलो आणि घर सगळं रिकामे झाले. आता घरी आल्यानंतर सगळी देवपूजा वगैरे गेली. त्याच्यानंतर निवांत येण्यासारखं बसलो. आता जेवण वगैरे बनवायचं आहे. आता परत माझी पहिल्यासारखी बॅचलर लाईफ स्टार्ट होणार आहे. बाहेर पण जाऊ शकतो मी जेवायला, पण माझी इच्छा नाही बाहेर जायची कारण दिवसभर खूप दमलो, त्यामुळे मी बाहेर जाणार नाही. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते जे आपण डबर सोलिंग वगैरे करणार आहे ते त्याचा वगैरे सगळे व्हिडिओज आणि बाकी अजून भरपूर काम आहे ते पण बघायला भेटतील. तर हा ब्लॉग इथंच एंड करू आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ले 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 ले